नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांगली डीसीसी बँक बद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आज तुम्हाला आम्ही देणार आहोत. तर बेसिकली असं आहे की 444 लिपिक पदाची भरती त्या ठिकाणी सांगली डीसीसी बँकसाठी आलेली होती. तर सध्या आता त्या एक्झामचा डेट जो आहे तो अनाउन्स झालेला आहे आणि त्या डेट बद्दल आज आपण बोलणार आहोत. सोबतच माझ्या आज या ठिकाणी निखिल डांगे सर आहेत, जे की जीए, करंट अफेअर आणि कोऑपरेशनचे एक्सपर्ट आहेत आणि मी तुम्हाला रिझनिंग आणि क्वांटमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला मी गाईड करणार आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की सर 20 डेजमध्ये कसा आपला स्टडी प्लॅन त्या ठिकाणी असला पाहिजे आणि कसं आपल्याला ओव्हरऑल त्या ठिकाणी हा संकल्प एज्युकेशन तुम्हाला कसं हेल्प करेल आणि आम्ही दोघं स्पेशली तुम्हाला काय घेऊन आलेलो आहोत ह्याच्याबद्दल आज आपण त्या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. सो चलिए शुरू करते हैं. सर आप थोड़ा सा कुछ बोल दीजिए. येस. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं, की ही जी परीक्षा आहे ती ऑलरेडी 31 ऑगस्टला जाहीर झाली आहे, की 31 ऑगस्टला ही एक्झाम होणार आहेत. तर ॲज यू कॅन सी, आज न्यूजपेपर कट ऑलरेडी याच्यावरती आलेला आहे, ज्याच्यात 31 ऑफ ऑगस्टमध्ये ही परीक्षा होणार आहे हे जाहीर झालेलं आहे. तर आता इथून आपल्यापाशी मोजके एक 20 दिवसाचा वेळ आहे. तर जवळपास या 20 दिवसात आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती ॲटलिस्ट एक वी डिसाइडेड टू समराइज, की याच्यात म्हणजे आपला स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. तर याच्यावरती काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या मी सांगतो सगळ्यात पहिले. आणि म्हणजे ऑलरेडी आमची याच्यावरती एक बॅच आलेली आहे, ती म्हणजे जालना सांगली डीसीसी बँक 2026. ही बॅच ऑलरेडी महिनाभर पहिले सुरू झालेली आहे आणि याच्यात जवळपास बऱ्यापैकी आम्ही लेक्चर्स कव्हर केलेले आहेत. ही बॅच लाईव्ह आणि रिकॉर्डेड फॉर्मॅट दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. तर जर का अजूनही आपल्याला एक चांगली व्यवस्थित प्रिपरेशन पाहिजे असेल, ज्याच्यात सगळे सब्जेक्ट, सगळे पीडीएफ नोट्स आणि सगळे एमसीक्यूज टेस्ट सिरीजच्या मार्फत तुम्हाला जर का एक चांगली प्रिपरेशन करायची आहे, तर ही बॅच ऑलरेडी अवेलेबल आहे संकल्प 247 ॲपवर. अधिक माहितीसाठी तुम्ही नंबरवर कॉल करू शकता. मी तुम्हाला नंबर सांगेन. हा हां. माझा नंबर असेल की 7385. जर तुम्हाला या बॅच बद्दल काही पण त्या ठिकाणी माहिती हवी असेल आणि सोबतच जर तुम्हाला ह्या बॅच वरती काही डिस्काउंट अवेलेबल असेल, तर तुम्ही ह्या नंबरवरती मला कॉल करा आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगेल कशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला मी हेल्प करू शकतो. आता सोबतच या बॅच मध्ये काय काय गोष्टी आतापर्यंत झाल्या याच्यावर थोडंसं आपण डिस्कशन करूया. जसं तुम्ही संकल्प 247 या ऍप्लिकेशन वरती या आणि आल्यानंतर ना तुम्ही इथं सर्च करू शकता सांगली डीसीसी म्हणून. तुम्ही इथं पाहू शकता सांगली म्हणून सर्च करा. सर्च केल्यानंतर ना तुम्हाला कम्प्लिटली ही जी बॅच आहे ती तुम्हाला दिसून जाईल. एक सेकंड, इथं आपण होम वरती जाऊयात. हां, इथं तुम्ही सर्च करा. ही तुम्हाला बॅच दिसेल इथे कम्प्लिटली सांगली डीसीसी बँकची आणि ही बॅच तुम्हाला ₹1500 मध्ये अवेलेबल आहे. तर ह्या बॅचमध्ये काय-काय गोष्टी आतापर्यंत आपण घेतलं, तर आपण एकदा कंटेंट पाहता येतं. हे पहा, जसं सरांनी तुम्हाला सांगितलं, की सर डेलीच्या बेसवरती आपण लाईव्ह क्लासेस घेत आहोत आणि त्याला तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये पण पाहता येतं. सध्या तुम्हाला मराठी लँग्वेजचे ह्या ठिकाणी काही व्हिडिओज अवेलेबल आहेत. कॉम्प्युटरचे पण काही व्हिडिओज आहेत आणि डेली लाईव्ह क्लासमध्ये सरांचे, माझे क्लासेस त्या ठिकाणी ऑलरेडी अवेलेबल आपण करून दिलेले आहोत. आणि सोबतच सरांचं सेपरेट फोल्डर आहे, ज्यात तुम्हाला करंट अफेअर, जनरल अवेअरनेस आणि सोबतच बँकिंगचे जे काही रिलेटेड न्यूज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कोऑपरेशन जो आहे, सहकार हा सब्जेक्ट, हा सरांनी तर बऱ्यापैकी कव्हर पण केलेला आहे. तर आतापर्यंत टोटल 24 लाईव्ह लेक्चर आपण त्या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्मवरती घेतलेला आहे. तर ज्या पण विद्यार्थ्याला आता सध्या करायचं असेल, तर ह्या 20 डेजमध्ये कसा अभ्यास केला पाहिजे, हे त्या ठिकाणी तुम्हाला सरी सांगतील आणि तुम्हाला मी पण म्हणजे गाईड याच्यात करेन. महत्त्वाचं तुम्ही पाहाल तर डेट वाईज आम्ही इथे इथे सगळे लेक्चर्स इथे मेन्शन केलेले आहे. तो स्टार्टिंग फ्रॉम डे 1 याच्यात सगळे लेक्चर तुम्हाला इथून मिळून जातील. तर सरांचे आणि माझे सगळे लेक्चर इथे लाईनीनी, जर का तुम्हाला सगळा कंटेंट पाहायचा आहे तर यू कॅन सी दिस एक्सक्लुझिव्हली. जर का म्हणजे एखादा फोल्डर पाहायचा असेल, वेअर इज दॅट पार्ट? हां, कंटेंट, हां, कोर्स, नो नो, कंटेंट. हां, जसं आता याच्यावरती आपण गेलो, तर याच्यात व्ह्यू कंटेंटमध्ये जायचं. आता हे म्हणजे जेव्हा तुम्ही याच्यात जाल, तर डायरेक्टली तुम्हाला हा कंटेंटचा जो पार्ट आहे, तो बॅच घेतल्यानंतर तुम्हाला हा व्हिजिबल होऊन जाईल. तर इथे हे 4ही फोल्डर आहेत. तर याच्यात तुम्ही एक-एक करून ओपन कराल, तर सगळे पीडीएफ सहित हे सगळे लेक्चर्स याच्यात अवेलेबल आहे. तर सध्यापर्यंत जो काही पोर्शन कव्हर केलेला आहे, तो सुद्धा अवेलेबल आहे आणि इथून पुढे 20 दिवसात जे पार्ट कव्हर करणार आहोत, ते तुम्हाला लाईव्ह आणि रिकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. सोबतच याच्यात स्टुडंट्सला एक कमिटमेंट दिलेली आहे, की कोणत्या तारखेपर्यंत किती पोर्शन कव्हर करणार आहोत. तर तो सुद्धा आम्ही ठरवलेला आहे, की 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट पर्यंत किती पोर्शन पूर्ण कव्हर होईल. आणि याच्यात जनरल अवेअरनेस
आणि कोऑपरेटिव्ह आणि सोबतच आपला बँकिंग अवेअरनेसचा जो पार्ट आहे, तर त्याच्यात काय काय कव्हर करायचं आहे. जर का तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा असेल आणि यू नीड टू जस्ट प्लॅन युअर सेल्फ, तर मग काय काय महत्वाचं आहे ते सुद्धा मी सांगून देतो. फॉर एक्झाम्पल, एक सेकंड. फॉर एक्झाम्पल, जसं आता जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे, राईट? अँड इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर इन नेक्स्ट 20 डेज की करंट अफेअर्स जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, तर लेट मी टेल यू. आता जसं IBPS क्लर्कची परीक्षा असते किंवा IBPS PO ची परीक्षा असते, और SBI क्लर्क POचं पण आपण उदाहरण घेतलं, तर या सगळ्या परीक्षेत क्लर्कमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन आणि PO मध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन पाहायला भेटतात, राईट? पण आता इथे जो वेटेज आहे तो फक्त 10 मार्काचा दिलेला आहे. तर 10 मार्काचा वेटेज आहे, तर आपल्याला तेवढा पोर्शन करायची गरज नाहीये जेवढा आपण याच्यासाठी करतो. तर प्लीज या गोष्टीला व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही 10 मार्कासाठी जर का 3 मंथ्सचा पण करंट अफेअर्स केला, 3 मंथ्स करंट अफेअर्स, तर हा सफिशियंट ठरेल. हा अगदी सफिशियंट ठरेल. तर या 3 महिन्यात म्हणजे कोणते कोणते मंथ? ऑफकोर्स ऑगस्ट एंड मध्ये परीक्षा आहे, तर ऑगस्टचा करंट अफेअर तुम्हाला करणं जरुरी आहे. सोबतच जुलै आणि जून हे 3 महिन्याचं करंट अफेअर जर का व्यवस्थित केलं, तरी 10 मार्काच्या करंट अफेअर्ससाठी, जनरल अवेअरनेससाठी बऱ्यापैकी एक चांगली प्रिपरेशन होते. मी माझ्या स्टुडंट्सला या पोर्शनवर एक खूप चांगली प्रिपरेशन विथ रिव्हिजन, विथ MCQs देतो आहे सध्या. अपार्ट फ्रॉम दॅट, सगळे क्वेश्चन काय करंट अफेअर्स वरच येणार आहे का? मला असं वाटत नाही पर्सनली. आय थिंक 10 मार्काच्या करंट अफेअर्स मध्ये ऍटलीस्ट 2 ते 3 किंवा 4ही असू शकतात. ऍटलीस्ट एवढे क्वेश्चन स्टॅटिक जीके वर सुद्धा असणार. तर स्टॅटिक जीके ची पण प्रिपरेशन चालू ठेवा. स्टॅटिक जीके ला कम्प्लिटली इग्नोर करू नका. म्हणजे फक्त ऑगस्ट, जुलै आणि जून एवढंच पोर्शन केलं, याच्या भरोश्यावर मला नाही वाटत की पूर्ण 10 मार्काचा पार्ट त्याच्यावरती राहील. काही ना काही स्टॅटिक जीके वर येऊ शकते. ही माझ्या अनुभवाने एक विचार करतो आहे. तर स्टॅटिक जीकेचं थोडाफार प्रिपरेशन करा. फॉर एक्झाम्पल नॅशनल पार्क झाले, फॉर एक्झाम्पल हेडक्वार्टर्स झाले, फॉर एक्झाम्पल जसं CM गव्हर्नर, कंट्री, कॅपिटल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या स्टॅटिक जीके मध्ये बऱ्यापैकी स्टुडंट्सला माहिती असतात, तर तो पार्ट तुम्ही थोडासा कव्हर करून ठेवा, राईट? आता दुसरं जर का आपण विचार केला की बँकिंग अवेअरनेस मध्ये काय अभ्यास करायला पाहिजे, तर बँकिंग अवेअरनेस मध्ये तसा तर इन डेप्थ भरपूर सिलेबस आहे आणि बँकिंग अवेअरनेसचा मी एक कोर्स देखील बनवून ठेवलेला आहे, बँकिंग ब्लूप्रिंट, जो की IBPS क्लर्क, PO आणि इतर एक्झामसाठी पण आहे. पण त्याच्यात जवळपास 27-28 टॉपिक्स आहेत. त्याच्यातनं मला तरी वाटते की जे महत्वाचे टॉपिक आहे ते मी सांगून देतो. याच्यात थोडंफार तुम्हाला RBI बद्दल ही माहिती पाहिजे. RBI, कारण की परीक्षा कोणतीही असो, RBI बिईंग अ डॅडी बँक, तुम्हाला RBI ची माहिती असणं जरुरी आहे. सोबतच याच्यात जे बेसिक पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल टाइप्स ऑफ चेक्स झाले, है ना, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंट्स झाले, राइट? उसके बाद देन दिस पोर्शन आपलं डिजिटल बँकिंगचा जो पार्ट आहे. आता डिजिटल बँकिंग टर्मिनॉलॉजीज मध्ये जसं NEFT आहे, RTGS आहे, है ना, सोबतच IFSC कोड आहे, मग आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम आहे, नॅच पेमेंट सिस्टम आहे, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. हे जे डिजिटल बँकिंगचे जे टर्मिनॉलॉजीज आहे, हे थोडेसे महत्वाचे ठरू शकतात. सोबतच याच्यात काही असाही पार्ट येऊ शकतो, जसं काही स्टॅटिक बँकिंगचा पार्ट विचारतील, जसं नॅशनलायझेशन, बँकिंगचं नॅशनलायझेशन कधी झालं, असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. सोबतच म्हणजे एखादा प्रश्न याही गोष्टीवर येऊ शकतो, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय असतं? प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हा एक महत्वाचा पार्ट ठरू शकतो. तर याच्यावरती नीट अभ्यास करून घ्या. सोबतच जर का आपण विचार केला तर मग काही असे क्वेश्चन येऊ शकतात, फॉर एक्झाम्पल रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बेसिक बँकिंग टर्मिनॉलॉजी, CRR, SLR, है ना, MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ओपन मार्केट ऑपरेशन, या बेसिक बेसिक गोष्टी हे विचारू शकतात. किंवा मग असंही एखादा प्रश्न असू शकतो की डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, याच्यावरती काही प्रश्न येऊ शकतात.
डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. फॉर एक्झाम्पल याच्यात कोण कोण येतं? सिडबी आहे, नाबार्ड आहे, ठीक आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. NHB आहे, नॅशनल हाऊसिंग बँक हे. मग सोबतच NPA काय असतं याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. NPA चे टाइप्स काय असतात, NPA च्या कॅटेगरीज काय असतात, याच्यावरती काही लाईट हार्टेड क्वेश्चन्स याच्यावरती येऊ शकतात, राईट. तर सच टाइप ऑफ पोर्शन बँकिंग अवेअरनेस मध्ये आपण व्यवस्थित कव्हर करू शकतो. आता जो पोर्शन मी इथे लिहिला आहे हा आणि याच्यासोबत अजून म्हणजे थोडाफार अजून ऍडेड पोर्शन हा मी माझ्या स्टुडंट्सला ऑलरेडी सांगली DCC बँकच्या सिलेबसमध्ये ऍड करून मी देतो आहे सध्या. सोबतच याच्यासोबत यांचे MCQs आणि यांची पूर्ण PDF नोट्स सगळं स्टुडंट्सला मिळून राहिलं आहेत. तर जर का आपण बॅचच्या माध्यमातून प्रिपरेशन करायचं ठरवलं आहे तर अजूनही वेळ हाताशी आहे. आपण एक व्यवस्थित प्रिपरेशन थोडा पर डे थोडा जास्त अभ्यास करून करू शकतो. आणि नाही तर पर्सनल अभ्यास करायचा असेल तर हा जो मी सध्या लिहिला आहे याला प्राधान्य द्या. हा पार्ट सगळ्यात पहिले करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही महत्त्वाचं वाटत असेल बँकिंग अवेअरनेसमध्ये तर तो पोर्शन सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. तर हा झाला. सोबतच आता थर्ड पार्ट आहे तो आहे कोऑपरेटिव्हचा. तर आता कोऑपरेटिव्हचा सिलेबस जर का आपण पाहिला तर कोऑपरेटिव्हच्या सिलेबसमध्ये बऱ्यापैकी कोऑपरेटिव्हचा स्ट्रक्चर कसा आहे हे आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट आपल्याला व्यवस्थित माहिती असणं जरुरी आहे. ओके. मग मोर दॅन दॅट कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये याचा पूर्ण वर्किंग सिस्टम, बेसिकली कोऑपरेटिव्ह काम कसे करतात, ओके, यांना फंडिंग कुठून येतं, ज्याला आपण फायनान्स आणि रिफायनान्स म्हणतो, हा जो पार्ट आहे हा सुद्धा महत्वाचा ठरेल. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट याच्यात म्हणजे वेगळे वेगळे स्कीम्स सुद्धा आपल्याला करणं जरुरी आहे. ज्या वेगळ्या वेगळ्या स्कीम कोऑपरेटिव्ह बँक्सच्या थ्रू पुढे कस्टमर्स पर्यंत फॉरवर्ड होतात. आता त्याच्यात स्कीम्स मध्ये तर सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्कीम इथे मी लिहून देतो. सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आणि सोबतच सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, दोन्ही मध्ये फरक आहे. एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आणि दुसरी आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. या दोन जर का तुम्ही नीट व्यवस्थित केले आहे तर कोऑपरेटिव्हचा थोडाफार अजून चांगला अभ्यास आपला याच्यात होऊ शकतो. डिटेल माहिती कोऑपरेटिव्हचा पूर्ण सिलेबस हा ऑलरेडी बॅचमध्ये आम्ही कव्हर केलेला आहे. तर तुम्ही बॅचच्या माध्यमातून त्याचा एक डिटेल सिलेबस विथ नोट्स, विथ PDF आणि विथ MCQs घेऊ शकता. तर हा झाला एक 20 मार्क्सचा पोर्शन. सोबतच जे मी आता सांगितला बँकिंग अवेअरनेस हा झाला एक 20 मार्क्सचा पोर्शन आणि याच्यासोबत जनरल अवेअरनेस 10 मार्काचा पोर्शन. या पद्धतीने आपण याचा एक नीट अभ्यास करू शकतो. अजूनही याच्यात जर का काही डाऊट असतील, आपल्याला बॅच नाही लावायची आहे पण तरी आपले काही छोटे मोठे डाऊट्स आहेत, तर डोंट हेजिटेट. तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि आपले डाऊट्स विचारू शकता. तुम्हाला एक बेसिक प्रिपरेशन कोणत्या पद्धतीने करायची आहे याची एक ऍटलिस्ट जेवढं जमेल तेवढी इन्फॉर्मेशन मी नक्कीच शेअर करेल आणि याच्यावरती जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी नक्कीच करेल. हा, जर का इन केस वेळेवर मी फोन नाही उचलला तर ऑब्व्हियसली तुम्हाला कॉल बॅक मी अवश्य करणार, कारण की सगळे पेंडिंग कॉल मग मी संध्याकाळी कव्हर करून घेतो. तर इन केस जर का याच्यात अजून काही विचारायचं असेल किंवा मनात काही शंका असेल या पोर्शनमध्ये, हे 50 मार्काचा जो पोर्शन आहे त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता, राईट. आता अजून जे बाकीचे सब्जेक्ट आहे, क्रिटिकल रिझनिंग आणि बाकीचा जो पार्ट आहे त्याच्यात काय करायचं हे नागेश सर ऑलरेडी याच्यात पुढे सांगतील तुम्हाला. आणि एक मोठी अनाउन्समेंट आजसाठी पण आहे, ती सुद्धा नागेश सर याच्यावरती कव्हर करतील. सो आय एम हँडिंग ओव्हर टू नागेश सर. येस सर. थँक्यू सो मच सर. सरांनी तुम्हाला खूप चांगली अशी माहिती दिली अबाउट बँकिंगचा सिलेबस कसा करायचा, कोऑपरेशनचा कसा करायचा. आता सर्वात महत्वाचं काय की आज संध्याकाळी 9 वाजता आपण जो आहे ह्या बँकेला अभ्यास कसा आणखीन चांगल्या वे मध्ये करता येतं ह्यासाठी आपण एक झूम सेशन प्लॅन करतोय आज संध्याकाळी 9 वाजता. आणि या सेशनचा जो लिंक आहे त्या ह्या व्हिडिओच्या खाली त्या ठिकाणी आपण तुम्हाला शो करणार आहोत. तर तुम्ही जाऊन त्याला पटकन पाहू शकता त्या व्हिडिओला. ठीक आहे. सो त्या लिंक मध्ये जॉईन करा. आज संध्याकाळी 9 वाजता आपण झूम सेशन जो आहे तो कंडक्ट करणार आहे. हार्डली आपला फार फार तर 30 to 35 मिनिट्सचा एक सेशन त्या ठिकाणी आपण तुम्हाला आज संध्याकाळी घेऊन येणार आहे. तर आता जो रिसनिंग आणि कॉन्टचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला रिसनिंग आणि कॉन्ट हे दोन्ही जो पार्ट आहे तुम्हाला फक्त आणि फक्त 10 मार्काला विचारलं जाऊ शकतं.
तर या 10 मार्कामध्ये काय येतं? आता बेसिकली रिझनिंग आणि क्वांट जे आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे. असं 2 सब्जेक्ट एकत्र करून विचारतायत. तर मग तुम्हाला मी काय येऊ शकतं सर? हे बघा काय येतं हे महत्त्वाचं आता सध्या मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. कारण की 10 मार्कामध्ये सिलेबसमधला काय-काय विचारतो ते तुम्हाला काही एक्झॅक्ट सांगता येत नाही. पण काय केलेलं आहे, जो पाठीमागचे जे काही बँकांचे एक्झाम होते, जसं की तुमचं पी असेल म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह असेल किंवा जळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह असेल, या बँकांमध्ये काय-काय सिलेबस त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे. त्याच्यापैकी बऱ्याच जो सिलेबस आहे, जसं की तुम्हाला सिंपल एक्झाम्पल घ्या. 3ला त्या ठिकाणी आपण कोड केलंय 5 म्हणून, तर मला सांगा 7ला मी कसं कोड करणार आहे? असे तुम्हाला बेसिक प्रश्न येतात, जे की ज्याला आपण मिसिंग नंबर किंवा कोडिंग डिकोडिंग अशा टाइपमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. एकदम लहान-लहान, ईझी क्वेशन तुम्हाला विचारले जाऊ शकतात ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये. ठीक आहे. ओके. तर मग ह्यासाठी करायचं काय सर? ह्यासाठी तसं बेसिकली तुम्हाला काय आउट ऑफ द बॉक्स अभ्यास करायचा नाहीये. इझिली तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी जे आहेत ते आपण इथे एम-सी-क्यू फॉर्मॅटमध्ये पाठीमागचं जे काही पी-वाय-क्यू क्वेशन्स आहेत, ते सगळे पी-वाय क्वेशन या बॅचमध्ये आता इथून पुढेही घेतले जातील आणि ह्याच्या अगोदर पण आपण त्या बॅचमध्ये गोष्टी घेतलेल्या आहोत. ओके. सो आता बेसिकली काय आहे, आज संध्याकाळी 9 वाजता तुम्ही सेशनला जॉइन करा आणि जे काही तुमचे डाउट असतील, तर त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता किंवा आज संध्याकाळी 9 वाजता Zoom सेशन अटेंड करा. तुम्हाला आणखीन जास्त क्लॅरिटी जी आहे, ती तुम्हाला दिली जाईल ह्या Zoom सेशनमध्ये. ठीक आहे? ओके. सो व्हिडिओची लिंक ज्या Zoom सेशनची त्या ठिकाणी लिंक असणार आहे, ह्या व्हिडिओच्या खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेलं आहे आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये त्याला आपण पिन करून पण ठेवणार आहोत. तर पटकन जाऊन तुम्ही त्याला अटेंड करा संध्याकाळी एक्झॅक्टली 9 वाजता. तुम्हाला काय बोलायचं सर आता सध्या? ठीक नाही, आहे? ओके. चलो. नथिंग ॲज सच. फक्त रात्री 9 वाजता जसं सरांनी सांगितलं, बी अवेलेबल ॲट दॅट टाईम सो दॅट यू कॅन आस्क मोस्ट ऑफ द क्वेशन डायरेक्टली टू आस्क. ठीक आहे. चलो. ओके. थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झामिनेशन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.